नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय अगदी झटपट पटकन होणारी आळूची वडी. तर इथं बघा ताजी फ्रेश आळूची पाने घेतलेली आहेत आपण. तर आळूची पानं स्वच्छ धुवून आपण एका ताटात ठेवली. त्यासाठी साहित्य लागेल तर 1 वाटी बघा इथं आपण बेसन पीठ घेतलंय, चिंच गूळ थोडा भिजवून घेतलाय. तर इथं 7-8 तिखट हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या 7-8, चवीनुसार मीठ, थोडी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, थोडासा हिंग. त्यानंतर आपल्याला तेल लागेल. तर सगळ्यात आधी आपण इथं मिरचीचं वाटण तयार करून घेतले. तर इथं जिरं, मिरच्या आणि लसूण वाटून घेतलेलं आहे आपण. एका भांड्यामध्ये आता सगळ्यात आधी पीठ घालून घेऊया. तर सगळ्यात आधी बेसन घालून घेतले. त्यानंतर थोडीशी हळद पावडर होती ती टाकली, लाल तिखट टाकले, धना पावडर टाकली. त्यानंतर थोडीशी हिंग पण टाकलेलं आहे आपण. त्यानंतर वाटलेला मिरचीचा ठेचा पण टाकून घेतलेला आहे. तिखट तुमच्या आवडीने करा. त्यानंतर ह्यात थोडीशी जास्त अशी कोथिंबीर पण घालूया आपण. चवीनुसार मीठ घालूया. आता सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे. आता चिंचेचा कोळ केलाय तो पण आपण इथं चिंच गुळाचा कोळ टाकून घेऊया. थोडी आंबट, गोड आणि तिखट आपण ही वडी बनवणार आहे. आता थोडंसं पाणी टाकून घट्टसर पीठ आपल्याला हे कालवून घ्यायचे. तर थोडं थोडं पाणी टाकूया आणि छान असं हे पीठ इथे मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने बघा थोडं पाणी टाकून घट्टसर आपण हे पीठ तयार करून घेतलेले आहे. तर पीठ आपलं छान तयार झालेलं आहे. आता पळपूट घेतलाय. आता आळूची पानं आहेत ती पळपटावर आपण एक एक घेऊया आणि त्याची मधली शिर काढून टाकून आपल्याला व्यवस्थित असं हे पान आहे ते लाटण्याने लाटून घ्यायचे. म्हणजे आळूच्या पानाला छान असा मऊपणा येईल आणि वडी आपली तुटली जाणार नाही. तर मऊ लुसलुशीत असं हे पान आपण आता तयार करून घेतलेले आहे. फक्त ह्याच्या थोड्या थोड्या शिरा आपल्याला दाबून घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने सर्व पानांच्या शिरा मी काढून घेते आणि पानं छान मऊसूत आपण इथं करून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा थोडंसं पान इथं लाटलं की व्यवस्थित शिरा दबल्या जातात आणि पान पण छान इथं एकदम लुसलुशीत असं होतं. तर सर्व पानांच्या शिरा आपण दाबून घेतल्यात. आता एकच पानाची आपल्याला वडी बनवायची. तर पान पळपटावर ठेवलेले आहे आपण आणि त्याला आता आपण इथं दाटसर असं हे पीठ आहे ते छान असं लावून घेऊया. तर अशा पद्धतीने दाटसर पीठ आपण या पानाला लावून घेतलेलं आहे. आता पानाची आपण इथं वडी तयार करून घेऊया. तर आपल्याला इथं फक्त एकच पानाची वडी तयार करायची कारण आपण तेलावरची आळू वडी तयार करतोय. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान ह्या छोट्या छोट्या अशा मस्त ह्या आळूच्या वड्या तयार करायच्यात. तर अशा पद्धतीने आपण ही एक एक पानाची छान अशी बघा आळूची वडी आता तयार करून घेऊ. तर दुसरी आळूची वडी आपण त्याच पद्धतीने आता तयार करून घेतोय. तर दुसरी आळू वडी आपण अशाच पद्धतीने तयार करून घेतली की जी पहिली जशी केली ती तशीच. आता हिची आपण छान अशी घडी करून घेऊया. पीठ थोडं मी इथं ह्या वड्यांना थोडं जास्त प्रमाणात लावले, खायला छान लागते. तर अशाच पद्धतीने आता आपण सर्व आळू वड्या त्या तयार करून घेऊया. आता लोखंडी तवा ठेवलाय आपण. लोखंडी तव्यामध्ये आपण इथं आता साधारण 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल थोडं आपल्याला इथे जास्त लागणार आहे कारण आपल्याला जी वडी करायची ती तेलावरच फक्त करायची, तिला उकडून वगैरे घ्यायची नाही. आता तेल छान तापलंय. आता सर्व वड्या आपण व्यवस्थित अशा इथं एकसारख्या तेलावर ठेवून घेऊया. तर अशा पद्धतीने सर्व वड्या आपण तव्यावर ठेवून घेतलेल्या आहेत.
आता खालच्या साईडनी वडी आपली छान आता बघा तयार झालेली आहे. आता सर्व वड्या मी इथं पलटी करून घेते. गॅस एकदम मीडियम ठेवायचा, म्हणजे आतपर्यंत वडी आपली छान कुरकुरीत तयार होती. तर मीडियम गॅसवर आपल्याला ह्या वड्या मस्त अशा तव्यामध्ये खरपूस तळून घ्यायच्यात. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडनी वड्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत. मस्त आतपर्यंत क्रिस्पी पण झालेल्या आहेत आणि छान अशा शिजल्या पण आहेत. तर गॅस एकदम आपण बारीक ठेवून वडी आपण तव्यातच ठेवलेली आहे. तर इथं बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आणि अशा पद्धतीने बघा ही झटपट अगदी घाईच्या वेळेला जर वडी खायची असेल तर ह्या पद्धतीने वडी तुम्ही करून बघा, खूप सुंदर होती. आता आपण इथं एका ताटात काढायला घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही झटपट अशी आपली छान अशी वडी तयार झालेली. अशा पद्धतीने ह्या झटपट होणाऱ्या आळूच्या वड्या तुम्ही तयार करून बघा. चवीला खूप सुंदर लागतात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.